बेलतरोड़ी पुलिस स्टेशन में 4 फरवरी 2025 को एक शिकायत दर्ज हुई, जिसमें 60 वर्षीय वरिष्ठ नागरिक नितिन जनार्दन देशमुख ने इलाके में निर्दयता से कुत्ते की हत्या किए जाने की शिकायत दर्ज करवाई। शिकायत मिलने के बाद पुलिस टीम तुरंत घटनास्थल पर पहुंची, जहां मरे हुए जानवर पाए गए। इस मामले में पशु चिकित्सकों की मदद से जांच शुरू की गई। पुलिस ने महाराष्ट्र पुलिस अधिनियम और एनिमल राइट्स के तहत केस दर्ज कर लिया है। पुलिस ने नागरिकों से अपील की है कि वे सड़क पर रहने वाले जानवरों के साथ अमानवीय व्यवहार न करें। यदि कोई व्यक्ति पशुओं को नुकसान पहुंचाते हुए पाया जाता है तो उसके खिलाफ सख्त कार्रवाई की जाएगी। मामले की विस्तृत जांच जारी है। पोलीस स्टेशन बेलतरोडी या ठिकाणी दिनांक 4/2/2025 रोजी फिर्यादी आहेत नितीन जनार्दन देशमुख, वय 60 वर्ष, ज्येष्ठ नागरिक आहेत। त्यांनी तक्रार दिली आहे की ते जे वागवीत असलेले कुत्रे याची अमानुषपणे हत्या झाली आहे। तर या प्रकारे घटनास्थळावर भेट देण्यात आली आणि घटनास्थळावर जे मारलेले प्राणी होते त्याबाबत पशुवैद्यकीय अधिकारी यांच्याकडून कारवाई करण्यात आली। त्याचबरोबर सदर आलेल्या तक्रारीमध्ये त्वरित पोलीस स्टेशनकडून गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे, ज्यामध्ये कलम 85, ज्यामध्ये अपक्रमांक 85/2025, कलम 325, 115(2), 351(2) आणि 352 याप्रमाणे दुसरा ॲक्ट लावण्यात आला आहे। प्राण्यांना क्रूरतेने वागणूक देणे प्रतिबंध अधिनियम 11(4)(l) तसेच तिसरा ॲक्ट पोलीस कायदा प्रमाणे महाराष्ट्र पोलीस कायदा 119 प्रमाणे कारवाई करण्यात आलेली आहे। यामध्ये तपास सुरू आहे आणि यामध्ये आरोपीवर आम्ही लागलीच प्रिव्हेंटिव्ह कारवाई करण्यात आलेली आहे। आणि यामध्ये लोकांना आमचे असे आव्हान आहे की जे प्राणी आहेत, जे मुके प्राणी आहेत किंवा रस्त्यावर भटकणारे प्राणी आहेत, यांना अमानुष वागणूक देऊ नये। जर तशी दिल्यास त्याप्रमाणे प्राण्यांना क्रूरतेने वागणूक दिल्या जाते, या कायद्याप्रमाणे त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल आणि यामध्ये तपास सुरू आहे।